श्रमजीवी परिवाराचा 18वा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न। दापोली शहरातील रसिकरंजन नाट्य मंदिरात श्रमजीवी परिवार महाराष्ट्र या संस्थेचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी राज्यभरातून आलेल्या समाजधुरीणांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। विविध क्षेत्रातील सन्माननीय व्यक्तींच्या कार्याची दखल घेत श्रमजीवी परिवाराने हा गौरव सोहळा आयोजित केला होता। सर्वप्रथम कोकणभूषण लोकशाहीर रत्नाकर महाकाळ यांचा सुरेल संगीतमय भन्नाट कार्यक्रम संपन्न झाला। तदनंतर मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली। अध्यक्ष धनराज वंजारी यांनी प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले। यावेळी महाभारतातील काही मुद्दे मांडत परमेश्वराने मानवी धडावर दिलेल्या 2.5 किलो डोक्याला कुठेही गहाण न ठेवता सत्सद विवेक बुद्धीने वापर केला पाहिजे असे सांगत महाभारतात काळात नेत्रदान ही संकल्पना प्रत्यक्षात असती तर कदाचित राजा धृतराष्ट्र यांना दृष्टी मिळाली असती आणि पुढचे महाभारत घडले नसते असे वंजारी यांनी पुढे सांगितले। तदनंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांनी शिक्षण, सामाजिक सुधारणा, स्वच्छता, राष्ट्रप्रेम, क्रीडा, आध्यात्मिक, विज्ञान आदी क्षेत्रातील गौरवशाली कार्याची संस्थेने दखल घेऊन हे गौरवरूपी पुष्प त्यांना श्री ॲडव्होकेट धनराज वंजारी, सहाय्यक पोलीस आयुक्त सेवानिवृत्त बृहन्मुंबई, समाजसेवक संजय साळवी, संजय वाळंज, रवी घाग, प्रकाश काळणकर, माननीय श्री हरेश कावणकर, प्रमुख श्रमजीवी परिवार आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले। सर्व समाजधुरीणांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक प्रबोधनाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक सत्कारमूर्ती व पुरस्कार प्राप्त मान्यवर व श्रमजीवी परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते। महामुंबईसह सुरेश पाटील, दापोली। जबाबदारी तुम्हाला 2 मिनिट सांगून मी माझं भाषण थांबवतो। जबाबदारी इतकीच आहे की आम्ही आमच्या पिढीला सगळं दिलं, जे द्यायला पाहिजे होतं ते सगळं दिलं। पैसा अडका, घरदार, गाडी, घोडं, वेळ प्रसंगी कर्ज काढून फॉरेन मध्ये शिक्षणासाठी पाठवलं, ते सगळं दिलं। परंतु जे आम्ही त्यांना दिलं नाही त्याची अपेक्षा आम्ही त्यांच्याकडून करतोय हे चुकीचं आहे। तुम्ही विचाराल आम्ही त्यांना काय दिलं नाही। जो राजा भरत, शकुंतला आणि शंतनूचा पुत्र या देशाचं नाव ज्याच्या नावावरून पडलंय तो महाराजा भरत। याला भारत देश, भारतखंड म्हणतात त्याच्या नावावरून। तो राजा भरत आम्ही आमच्या मुलांना शिकवला नाही। आम्ही तसं शाळेचं सिलेबस पैदा केलं नाही, किंवा ते होऊच दिलं नाही। अभिजनांनी आमच्या बहुजनांचं नेहमी शोषण करून आमचे गळे दाबत राहिले। बहुजनांनी कधी राजा भरत शिकवलाच नाही। राजा भरताला 9 मुलं होती, पैकी एकही राजा होण्याच्या लायकीचा नव्हता। तेव्हा एका ऋषीच्या आश्रमातला अनाथ पोरगा भूमन्यू या भूमीला जो मान्य आहे तो उचलून आणला आणि त्याला आपला उत्तराधिकारी राजा केला। लोकशाहीची पहिली मुहूर्तमेढ या भारत खंडामध्ये राजा भरताने लावली, म्हणून आम्ही भारतवासी स्वतःला म्हणून घेतो। सम्राट चक्रवर्ती सम्राट अशोक आम्ही नाही शिकवलं। ज्या अशोकाची चिन्ह अशोक चक्रापासून तर 3 वाघापर्यंत, स्तूपापासून तर तुमच्या तिरंग्यापर्यंत छावून राहिलेली आहे, तो जग फिरवायला ढोबऱ्यासारखा कोणी नाही जगी नवऱ्यासारखा, कोणी नाही जगी नवऱ्यासारखा। जग फिरवायला ढोबऱ्यासारखा, जग फिरवायला ढोबऱ्यासारखा, कोणी नाही जगी नवऱ्यासारखा, कोणी नाही जगी नवऱ्यासारखा। राग आणता तुम्ही तुमच्या नाकावरी, बायकोने साधा असा पोटाचा जरी इशारा केला ना तरी नवरा जवळ छोटे लोक काय म्हणते, पण ती त्यावेळेला म्हणते मी पाहिलं बघा माझ्या पोटामध्ये किती ताकद आहे, नाही का? सौंदर्य हे